खत्म। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या न्यू ब्लॉग मध्ये। तुमचा भाव चाललाय वन साइड कोकणामध्ये। चला तुम्हाला दाखवतो आमची गाडी, आमचं ट्रॅव्हलिंग। आणि तुमचा भाऊ चाललाय म्हणल्यावर राडा तर होणारच। चला, ती आपली गाडी बघा कशी आहे, गाडी कशी आहे, मस्ती आहे का? कसं कोकते, कसं कोकते जाणार। सुरुवात जशी केली तसं काढला की आपल्या गाडीने प्रॉब्लेम झाली की पंक्चर। मग काय पंक्चर झाली म्हणून काय झालं, पण माझ्या थांबली नाही पाहिजे। मग काय तिकडं आपलं खाणं चालूच होतं आणि तिकडं चालू आहे पंक्चर काढायचं। तिकडं पंक्चर काढायचं चालू होतं तोपर्यंत आपण खाऊन घेतलं आणि पुन्हा चाललो आपल्या कोकणाच्या वाटेला। हेलो गाइस, मैं क्या ते व्लॉग बनवण्यात माझ्यापेक्षा माझे शेजारचे बसले होते ना, ते जास्त एक्साइट होते। काय त्यांनी पण घेतली आहे मजा, येऊ दे, आपण पण घेऊ त्यांची मजा। खत्म। आता नाचून नाचून सगळ्यांना भूक लागली। मग काय ज्यांनी खाल्लं नव्हतं त्यांना भूक लागली होती, म्हणून आपण एक स्टॉप घेतला होता हॉटेल मल्हारला। मग काय म्हटले, चला आपण पण त्यात थोडासा हात धुवून घेऊ। मग पुन्हा आपण पण दिली की ऑर्डर मिसळची। अभी मजा आएगा ना भिड़ो। एकदम आवडी। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। ही बघा श्रीची मिसळ खायची, मिसळ खाते वडापाव होतं तेच समजत नाही, लेकिन क्या करने का। हमारे यहाँ ऐसा ही होता है। कसा वाटला तुम्हाला? एक नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर। याचं कुठलं जय मल्हार हॉटेल, जय मल्हार मध्ये कोकणात। चला श्री, कशी वाटली क्वालिटी तुम्हाला? आम्हाला मजा आली, हॉटेल मल्हारला यायला लागतं। कशाला यायला लागतंय, एखाद्याची आबरू काढायची म्हटलं तर अशी काढायची गोड बोलून ना, कसली क्वालिटी कसलं काय। आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे कुणकेश्वर। चलो फायनली आम्ही पोहोचलोय कुणकेश्वरमध्ये। कुणकेश्वरमध्ये कुणकेश्वर महादेव मंदिर आहे। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। चप्पल काढून इथून आत जायचं। आता ते सिरी चप्पल कसं काढायचं, माझ्या जीवाचा प्रवेशद्वाराजवळ एक गणपतीची अशी एक सुंदर मूर्ती आहे।
चला दर्शन घेऊन आपण जाऊ जरा पुढे. हे राईट साईडला तुम्ही बघू शकता एक कुणकेश्वरांचं मंदिर. लेफ्ट साईडला बघा श्री नारायण मंदिर. राईट साईडला एवढी मोठी लाईन लागली होती दर्शनासाठी. आणि हा तुम्ही एक सुंदर आता नजारा बघू शकता कुणकेश्वर बीचचा. कसा आहे हेच तर बघा, आम्ही आलो होतो इकडे. कसा आहे नजारा. आम्ही लाईन उभा राहून घेतो. आता इथं सांबा कुठून आला. खतरनाक गँग आहे. गिरीश का सुनने का गाना तारे 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 तन्नारो तारे. कसं आहे आमचा कार्यकर्ता आहे ना, खतरनाक विषय. श्रीचं हे गाणं ऐकत ऐकत आम्ही आतमध्ये कधी पोहोचलो हेच आम्हाला समजलं. आतमध्ये पोहोचून आम्ही फटाफट दर्शन घेऊन बाहेर गेलो, कारण तिथे जास्त आत थांबून देत नव्हते ना, कारण बाहेर पण तेवढीच गर्दी होती. हा आहे बघा मंदिराचा बाहेरून व्ह्यू.